सांगतो तुम्हासी बजारे विठला सांगतो तुम्हासी बजारे विठला सांगतो तुम्हासी बजारे विठला सांगतो तुम्हासी बजारे विठला नाही तरी गेला जन्मवाया 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 करिता भरावरी दुरावरी करिता भरावरी दुरावरी करिता भरावरी दुरावरी करिता भरावरी नाही तरी गेला जन्मवाया 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 करिता बरोबरी दुरावती दूरी करिता बरोबरी दुरावती दूरी करिता बरोबरी दुरावती दूरी करिता बरोबरी दुरावती पुरी महावसे
वरदा हरिद्वार ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय रामचंद्र भगवान की सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहावसी काही नलगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहावसी समचरण सरोजम सांद निलंबदाभम जगननेत पाणिं मंडनं मंडनाना तरुण तुलसीमालां कुंधरं कंजनेत्रं सदै धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम उतरे चरण संघाचिया त्यांच्या कृपादाने कसे नमान दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लम ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद व्यापिनी विना पुस्तक धारिणी भेदाम धगारापः हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरत्यां पुण्डरीकाधातुमुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमरूपितवामभागं पानो महासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्रीराधा जय जय नवलकिशोर जय गोपीचित्तचोर प्रभु जय जय माखनचोर जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तीचे बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी व्हावसी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग याची यावत भूतालावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेत निर्माते महाराष्ट्रभूषण देवनिवासी जगद्गुरु जगद्वंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराई यांचा उत्कृष्ट असा 3 चरणाचा बहुतेकांच्या पाठातला परिचयातला अतिशय सोपा उपदेशपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूया। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र शेमळी या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी कृष्णाजी माऊली जायखेडेकर यांच्या कृपा आशीर्वादाने व्यासपीठ प्रमुख आमचे सुंदर महाराज आळंदीकर यांच्या मार्गदर्शनाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या नामसप्ताहातील ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे। इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला ते 1994ची SSCची सगळी बॅच BR पाटील RB पाटील माध्यमिक विद्यालय शेमळी या शाळेमध्ये ज्यांनी शिक्षण घेतलं आणि ती तेव्हाची 10वीची टीम आज तुम्ही सगळी एकत्र पाहून मला खूप आनंद होतो बघा। कारण 94 पासून आजपर्यंत तुम्ही एकमेकाशी कनेक्ट आहात याच्यापेक्षा मोठी गोष्ट अजून कोणती असावी, ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि
मला खरं तर खूप कंटाळा आला होता. रात्री महाराजासोबत बोलल्यानंतर मी त्यांना म्हटलं काही ॲडजस्ट होण्यासारखं आहे का. त्यांना म्हटलं मी रात्री बरं का, म्हटलं काही ॲडजस्ट होण्यासारखं आहे का. ते म्हणले नाही महाराज तुम्ही या. पण परत ते तुमच्या सर्वांच्या फोटोचं बॅनर पाहिलं. अरे म्हणलं इथं एकाचं मन दुखणार नाही. बरोबर आहे ना. एवढी मोठी टीम सगळी एकत्र येऊन जर करत असेल तर आपण गेलं पाहिजे. थोडा त्रास होईल प्रवासाचा आपल्याला, पण आपण गेलं पाहिजे. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या या एकीच्या बळानं मला इथं आणलं बरं का. तुमच्या हे सगळ्यांचं जे एकीचं बळ आहे त्या बळाने मी आज इथं आलेलो आहे. किती ताकद आहे महाराज तुम्हाला तुमच्या सगळ्यामध्ये. लग्न झालेल्या माणसाला पुन्हा बोल्यावर उभं केलं तुम्ही. मंगल कार्यालय आहे ना हे, बरोबर आहे. लेट करंट आला का तुम्हाला, लक्ष देऊ नका बघा. आता जसं ते गाणं आहे ना आमदार झाल्यासारखं वाटतंय, तसं मला आता नवरदेव झाल्यासारखं वाटतंय. असं काम झालंय आज आहे का नाही. कारण हे नवरदेवाची जागा आज आमच्याकडे दिली तुम्ही आहे का नाही. पण पावसामुळे कार्यक्रमात थोडं चेंजेस झालं, बदल झाला. आणि खूप त्यांनी जय्यत तयारी केली सगळ्यांनी बरं का. पण तिकडं पावसात बसण्याची व्यवस्था होणार नाही, म्हणून या ठिकाणी ही सगळी व्यवस्था आजच्या एका कीर्तनासाठी इकडे केलेली आहे. म्हणून या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. वा. त्यानिमित्तानं मृदंगाचार्य महाराज आहेत, सगळी गुणीजन महाराज मंडळी आहे, गायनाचार्य महाराज मंडळी आहे. वा. दोनही चोपदार महाराज आहेत, दोन तुतारीवाले आहेत. तुतारीच म्हणतात ना त्याला, बरोबर आहे ना. तुतारीची हवा आहे सध्या इथं बरं का, बाकीकडं मला माहिती नाही, लक्षात ठेवा. दोनही तुतारीवाले आहेत. अतिशय सुंदर नियोजन सगळ्यांनी केलेलं आहे. साऊंडवाल्या दादांनाही धन्यवाद, तुम्हा श्रोत्यांनाही धन्यवाद. मग आता तुम्ही काय मला फारसे दिसत नाही म्हणून तुम्ही झोपेचा आनंद घेऊ शकता बरं का. आणि सगळे लाईट माझ्याकडे आहेत, पण सर्वांगाचे कान करून ऐका एवढी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे. जेव्हा जेव्हा भजन येईल तेव्हा हाताने टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. आणि एखादा प्रश्न विचारला तर बोलत राहा. चुकलं तर चुकू द्या, मी काही तुमचा अपमान करणार नाही, मला जायचं इथून, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे हस्त खेळता राहा, संवादातून आपण ही सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि सेवेला सुरुवात. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या हिताचा उपदेश करतात. आवाज येतो ना सगळ्यांना व्यवस्थित. हां. सांगतो तुम्हासी, महाराज म्हणले मी तुम्हाला सांगतो. काय सांगतो तर भजा रे विठ्ठला, तुम्ही विठ्ठलाला भजा. लोक म्हणले नाही भजलं तर काय होईल. महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वायाला जाईल. वाया जाणं कशाला म्हणतात, जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे. देवाने नरदेह भगवंत चिंतनास, हेमिंग थोडी कमी करा. देवाने नरदेह भगवंत चिंतनासाठी दिलेला आहे. आणि या नरदेहात येऊन जर भजन नाही झालं तर महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया. लोकाला पटलं, लोक म्हटले महाराज आम्ही संसारिक माणसं आहे, एकदा आमच्या संसाराची भरोवरी झाली की आम्ही परमार्थ करायला मोकळे झालो. महाराज म्हणले जेवढी भरोवरी कराल तेवढं देवापासून दूर जाल. करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहवसी. आणि एक दिवस भवसिंधूच्या पुरामध्ये वाहून जावं लागेल. ऐका बरं का, भरोवरी केल्यानं संसार पूर्ण होत नाही. माय भरोवरी केल्यानं संसार पूर्ण होत नाही. भरोवरी करणं म्हणजे काय, हे केल्यानं संसार पूर्ण होईल, ते केल्यानं संसार पूर्ण होईल. एका वाक्यात बोलतो हा माया हो, ऐकताय ना तुम्ही. जो कधीच पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे. आणि थोडा जरी केला तो पूर्णत्वाला नेतो, त्याचं नाव परमार्थ आहे. रावणासारख्याकडून संसार पूर्ण झाला नाही, आपल्यासारख्याकडून काय होणार आहे. एका बाईला म्हणलं चला पंढरपूरला माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे. ती बाई म्हणे बाबा 3 पोरी शे. असंच ना, शेच ना. हां, बठ नाही जमस, थोडं थोडं जमस मले. हा 3 पोरी शे म्हणे बाबा. 3 पोरी आहे म्हणे, एकीचं लग्न झालं, दोघीचे लग्न झाले. एकदा का तिसरीचं लग्न झालं की मी वाऱ्या कराय, बोला वाऱ्या कराय मोकळी झाली. म्हणलं माय तू कशाची मोकळी होती. तिसरीचं लग्न लावून देती तर पहिली बाळणपणाला येते. पहिली बाळणपणाहून जाती ना जाती, दुसरी ऑपरेशन कराय येते. दुसरी ऑपरेशन होऊन जाती ना जाती तर तिसरी फाडकती घेऊन मोकळी होती. या संसारातून माणूस मोकळं होत नाही.
जेवढं सुटण्याचा प्रयत्न कराल तेवढं याच्यामध्ये आपल्याला गुंतत जावं लागत असता. संसार ही पूर्ण होणारी वस्तूच नाही आहे आणि ती पूर्ण करण्याच्या भानगडीत बी पडू नका. नेमकंच घर बांधलं की वाटतं याला प्लास्टर असावं, प्लास्टर झालं की वाटतं याला सनला असावा, बरोबर आहे. POP असावी, कलर असावा, एअर कंडिशन असावं, हे वाढत जात असतं, हे थांबत नाही महाराज. आता तुम्ही 2 मंदिरं बांधले, बरोबर आहे. कलशारोहण झालं का त्याचं? कलशारोहण झालं. मंदिराचं काम कधी पूर्ण होतं? कलशारोहण झालं की मंदिराचं काम पूर्ण झालं. बंगल्याचं काम कधी पूर्ण होतं? चला बोला. एक मजला बांधला की दुसऱ्या मजल्याची गजं काढलेलीच असतात आणि दुसरा तयार झाला की तिसऱ्याची चाल, ही चाल पूर्वीपासूनच आलेली आहे. हा म्हणजे बंगला पूर्ण होत नाही, मंदिराला पूर्णत्व आहे, कारण मंदिर परमार्थातलं आहे म्हणून त्याला पूर्णत्व आहे. कलशारोहण झालं, मंदिर पूर्ण झालं, बंगला पूर्ण होणार नाही महाराज. जिथं अपूर्णता आहे त्याचं नाव संसार आहे, ज्याला पूर्णत्व आहे त्याचं नाव परमार्थ आहे. रावणासारख्याकडून संसार पूर्ण झाला नाही. रावणा एवढा श्रीमंत माणूस आजपर्यंत झाला नाही आणि इथून पुढेही होणार नाही. मी छाती ठोकपणे सांगतो. एरवी साधू संत कुणाच्या श्रीमंतीची दखल घेणारे नाही आहेत, बरोबर आहे. पण महाराज साधू संताला सुद्धा रावणाच्या श्रीमंतीची दखल घ्यावी लागली, म्हणजे काहीतरी विशेषच असेल ना. मग रावणाची श्रीमंती खूप होती. बरं, रावण नुसता श्रीमंतच नव्हता, माय विद्वान पण होता. आपण जे तांडव स्तोत्र ऐकता ना भगवान शंकराचं, जटाटवीटाला ज्वाला प्रवाह पावितस्थले कलेवलम जलंबिता भुजंग तुंग मालिका. हे तांडव स्तोत्राचा निर्माता रचेता रावण आहे. कालीचरण महाराज सगळ्यांना माहिती आहेत आता, बरोबर आहे ना. कालीचरण महाराज एका तांडव स्तोत्रामुळं भारतभर प्रसिद्ध झाले, पण त्या तांडव स्तोत्राचा निर्माता रावण आहे, हे लक्षात ठेवा बरं का. निर्माता रावण आहे. एवढा विद्वान होता रावण. बरं, सामर्थ्य बी कमी नव्हतं, सगळे देव रावणाच्या बंदीशाळेत होते, एवढी ताकद होती रावणाचा. बरं, परिवार बी लहान नव्हता. किती बायका होत्या रावणाला? बोला बोला बोला, बरोबर आहे. किती? 80,000. आपल्या एकीनच फासुळ्या उघड्या पडल्या, दुसरी गेलो तर मडच न्यायचं काम आहे का नाही. 80,000 बायका. एवढा सामर्थ्यशाली रावण. त्या रावणाच्या संसारातल्या काही इच्छा होत्या. रावणाची पहिली इच्छा होती स्वर्गात जाण्यासाठी शिडी लावायची, दुसरी इच्छा होती समुद्राचं पाणी गोड बनवायचं, आणि तिसरी इच्छा होती सोन्याला सुगंध आणायचा. ऐका, एवढा सामर्थ्यशाली रावण मेला, पण ना आजपर्यंत स्वर्गात जाण्यासाठी शिडी आहे, ना समुद्राचं पाणी गोड आहे, ना सोन्याला सुगंध आला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, रावणासारख्याकडून संसारातल्या इच्छा पूर्ण करता आल्या नाही. आपल्या काही इच्छा पूर्ण होणार आहे? एक बोलू तुम्हाला, असं आहे ना, इच्छा माणसाला जगू देत नाही आणि माणूस इच्छेला मरू देत नाही. कळलं तुम्हाला? इच्छा माणसाला जगू देत नाही आणि माणूस इच्छेला मरू देत नाही. काय माणसं म्हणतात, काही नको महाराज, फक्त जीवनामध्ये आता शांती पाहिजे. काय पाहिजे म्हणतात? शांती पाहिजे. एक वाक्य बोलतो, तुम्ही जाणकार लोक आहात, हुशार आहात सगळे. शांती की इच्छा चाहते हो तो पहिले इच्छा को शांत करो. नाही कळलं का? शांती मिळवण्याची इच्छा असेल तर इच्छेला शांत करणं पहिलं आव्हान आहे. लेकिन ये इच्छा बड़ी बेवफा होती है, पूरी होते ही बदल जाती है. एक इच्छा पूर्ण झाली की पुढची इच्छा माणसाच्या समोर लगेच उभी राहत असते. लक्षात ठेवा, कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा. म्हणून महाराज म्हणले ही तहान संपत नाही, म्हणून माणूस दरिद्री असतो. जेवढी तहान वाढत जाईल तेवढी दरिद्री माणसाच्या जीवनात येत जाणार, बरं का. म्हणून महाराज म्हणले भरोवरी करत राहणार तेवढं देवापासून दूर जात राहणार आणि भवसिंधूच्या पोरामध्ये वाहून जावं लागेल. लोकाला पटलं, लोक म्हणले महाराज आम्ही देवाला भजू. पण त्या देवाला भजायला काय लागतं? महाराज म्हणले काही न लगे एक भावचे कारण, तुका मने आन विठोबाची. देवाला आपलंस करण्यासाठी भाव कारणीभूत आहे. जे पाठ आहे ते बोला माया सर्वांनी. भाव बळे आकळे, भाव बळे आकळे, काही याच्यातलं काहीच न कळे. एरवी न आकळे, करतळे आवळे तैसा हरी. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फार सेवित. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. जाकी रहे भावना जैसी प्रभू मूरत देखी दिन तैसी. भगवंत म्हणले मी कसा आहे, ना निराकार हूँ न साकार हूँ, भक्त की भावना से तदाकार हूँ. जसा भक्ताचा भाव असेल तसा मी त्याला भेटत राहतो. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, देवाशा न भेटायचा नाही रे,
देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणे नाही भाव म्हणे देवा म्हणे पाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा म्हणे पाव, देवाशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. अरे देव बाजारचा भाजीपाला नाही रे, बोला देव बाजारचा. वा जमस, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारातला भाजीपाला नाही. अंतकरणामध्ये भाव पाहिजे म्हणून म्हणतात दिल में तो श्याम नाम की, दिल में तो श्याम नाम की जरा ज्योति जला के दे, आएगा मेरा सावरा जरा दिल से बुला के दे, आएगा मेरा सावरा दिल से बुला के दे. भगवंत यायला तयार आहे, दिल से आणि हृदयाने त्याला बोलवणारा पाहिजे, म्हणजे अंतकरणात भाव पाहिजे. हृदयानं बोलवलं की कंटाळलेला महाराज येऊ शकतो. महाराज विठाला विठाला. अंतकरणात प्रेम असेल तर अशक्य गोष्टी शक्य होतात. अंतकरणातलं प्रेम पाहिजे, बरोबर आहे. मग महाराज म्हणले हे खोटं वाटू देऊ नका, मी माझ्या पंढरीश परमात्म्याची पांडुरंगाची आण घेऊन सांगतो. तुका म्हणे आण विठोबाची, यावी नासता अनेक पै साधन वाहतशी आण विठोबाची, तुझी आण वाही नगा देवराया, बहु आवडशी जीवापासून या कानडिया, विठोबा कानडिया, बहु आवडशी जीवा पासून या. याच्यापेक्षा वेगळं काही कराल तर करिता बरोबरी दुरावसी, दुरी भवाची पुरी वावसी, असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. थोडं थोडं पुढे सरका आणि ते तरुण मंडळी इकडे या पुढे. मागचे तरुण इकडे आहेत ना दादा, येता का इकडे पुढे? या 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 वा या, तुम्ही थोडे पुढे पुढे या. ए बाळा या पुढे या, पुढे या. सरका माय माय थोडे सरका पुढे या, पुढे पुढे. अय घरी जाऊ नका अय बाबा, काही तर घरी. विठाला विठाला अभंगाचा सरळ भावार्थ तुमच्या समोर मांडलेला आहे. आता लक्ष द्या माझ्याकडे. सांगतो या शब्दानं अभंगाला सुरुवात केलेली आहे. फार लक्ष देऊन ऐका बरं का. एक शब्द जरी तुमचा ऐकण्यातला चुकला तर तुम्हाला पुढची लिंक लागणार नाही. पिक्चर पाहताना मधूनच पाहतो का आपण? नाही हो, अगोदर तिथं जाऊन पॉपकॉर्न खात बसतो, बरोबर आहे ना. सुरू व्हायच्या अगोदर काळा पडदा, त्याच्यानंतर हळूहळू तो बाजूला होणार, बरोबर आहे. तिथपासून मग आपण टक्क लावून त्याच्याकडे पाहणार. मग हेडिंगमध्ये काहीतरी देवाचा फोटो येणार, तिथं काहीतरी मग दिग्दर्शकाचा, निर्माता यांचे, हिरो हिरोईनचे नावं येत राहणार आणि मग तो पिक्चर सुरू होणार, बरोबर आहे ना. का आपण ते करतो? याच्यातला पुरेपूर काय अर्थ आहे तो कळावा याच्यासाठी, बरोबर आहे ना. मग कीर्तन किती लक्ष देऊन ऐकलं पाहिजे आपण. ज्याने आपलं कल्याण होणार नाही ते आपण एवढं लक्ष देऊन ऐकतो, आणि जे आपलं उद्धाराचं, कल्याणाचं, जीवनात आनंद देण्याचं साधन आहे त्याला आपण असं निग्लेक्ट करतो. थोडं सर्वांना विनंती आहे, सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला. सांगतो या
शब्दानं अभंगाला सुरुवात केलेली आहे. जगाच्या पाठीवर जर सांगणाराचा विचार केला तर एवढे सांगणारे आहेत, ऐकणारे कमी पडतील एवढे सांगणारे आहेत. पण सांगतात कोण, सांगतात काय, सांगतात कुणाला, सांगतात कशासाठी, या 2-4 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. सांगत असताना पहिली गोष्ट सांगणाऱ्याचा अधिकार असला पाहिजे. अधिकार तैसा दावी याला मार्ग, चालत आहे मग कळू येते. अधिकाराशिवाय बोलू नये. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं भजण्याच्या चुका काढाव का? बोला, तुला बायको टायमावच्या आधी ना आमच्या वजन टाकून फायदा आहे का? ज्याने त्याने आपलं टेस्टर घरीच लावून पाहायचं. आर्थिंग मिळते का, लाल लाईट का, पिवळा का, फ्यूजच उडून जातो आहे का नाही, मग बाहेर. बरोबर आहे ना? ऐका, अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे. आता तुम्हाला कोणता तालुका आहे? कळवण, सटाणा. मी जर म्हणलं हा सटाणा तालुका उद्या बंद झाला पाहिजे, ऐकल का कोणी माझं? नाही ऐकणार हो. आघाडीचं ऐकलं नाही हो. नाही कळलं का तुम्हाला? आघाडीचा बंद पुकारलेला होता ना, कोर्टाने फेटाळला महाराज तो. बरोबर आहे का नाही? ऐकणार कोणी माझं? नाही ऐकणार. पण उद्या मुंबईतून मुख्यमंत्र्यानं सांगितलं महाराष्ट्र बंद, कुणाची चालू ठेवण्याची हिंमत आहे का? नाही. का? मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा आहे आणि महाराष्ट्राच्या राजाला महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्याचा अधिकार आहे. पंतप्रधानानं दिल्लीत घोषणा केली होती काही दिवसापूर्वी, 2 गज की दूरी, मास्क है जरुरी. आपण गल्लीत मास्क लावला, त्यानं दिल्लीत सांगितलं आपण गल्लीत लावला. त्यांनी सांगितलं थाळ्या वाजवा, आपण फोडून टाकल्या. बरोबर आहे ना? का? पंतप्रधान देशाचा राजा आहे आणि देशाच्या राजाला देशाच्या जनतेला सांगण्याचा अधिकार आहे. अधिकार कशाला म्हणतात? आधी आपण करावं मग इतराला सांगावं, याला सोप्या भाषेत अधिकार म्हणतात. बाप मुलाला म्हणतो बाळ्या बिडी पेटून आण, पोरग जातं चुलीवर बिडी धरतं, बापाजवळ येईपर्यंत बिडी विजून जाते. बाप म्हणतो मूर्खा नालायका, साधी जीवनात बिडी पेटून आणता आली नाही, दुसरं काय करशील? पोरग म्हणतं मला चॅलेंज, आत्ताच जातो, पुन्हा चुलीवर बिडी धरतं, मग विझूच देत नाही. कळलं तुम्हाला? हा, बरं. बिडी अशी इमानदार जाते, ती वडल्याशिवाय पेटत नाही. मी काही ओढून नाही पाहिलं, दुसऱ्याच पाहिलं. हा, बिडीचा स्वभाव आहे, ती वडल्याशिवाय पेटत नाही. त्यानं तिथूनच बिडी वडायला सुरुवात केली. बापाजो येईपर्यंत तार ती बिडी संपून. बाप बिडी वडत वडत पोराला म्हणतो बाळ्या बिडी ओढतो, बिडी ओढणं चांगलं नसतं, अनेक प्रकारचे रोग होतात, शरीराचा नाश होतो, बिडी ओढू नये. पोरगा ऐकणारं हुशार असतं. ते म्हणतं बाबा तुमची बिडी मागच्या दोऱ्याला जाऊन चिकटली तरी तुम्ही फेकून द्यायला तयार नाही आणि मला म्हणता बिडी ओढू नका. ऐकल का पोरग? बोला नाही. बापाला असं वाटत असेल माझ्या पोरानं बिडी ओढू नये, तर बापानं अगोदर आपल्या जीवनातून बिडी ही नावाची वस्तू बाजूला करावी आणि सिगरेट सुरू करावं. बरोबर ना? नाही, त्यानं बिडी सिगारेट पासून दूर राहावं. यद यद आचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरो जना सयत प्रमाणम कृते लोकस्तदन वर्तते. एत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवी. वडील म्हणजे थोरा मोठ्यांची परंपरा. परंपरा चांगली पाहिजे ना. घराचा करता चांगला पाहिजे म्हणजे घर चांगलं राहतं. गावाचा करता चांगला पाहिजे मग गाव चांगलं राहतं. राज्याचा करता चांगला पाहिजे मग राज्य चांगलं राहतं. देशाचा करता चांगला पाहिजे तेव्हा राम मंदिर बनतं. यथा राजा तथा प्रजा. देशाचा करता चांगला असला की 370 रद्द होतं. करता चांगला पाहिजे महाराज, लक्षात ठेवा. यथा राजा तथा प्रजा, यथा प्रजा तथा राजा नाही. लक्षात घ्या बरं का. करत्या माणसांना चांगलं वागलं. आता हे टीम जर अशी एकत्रित येऊन कार्यक्रम करत असेल तर यांच्या पोरांना सांगायचं काम नाही पडणार. यांच्या पोरांना कळणार आहे अरे आपले वडील असे असे 94ची बॅच एकत्र येऊन काहीतरी सामाजिक काम करायचे. आपण थोडा तरी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवी. लक्षात ठेवा. महाराजांचा अधिकार जर आपण पाहिला तर एकच प्रमाण सांगतो. महाराज म्हणले वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, हिराणी व्हावा भार माता किंवा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. हा महाराज तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे, पण तुम्ही सांगता ते सांगणं अनुभवाचं आहे का? महाराज म्हणले मला जे जे अनुभव आले ते मी तुम्हाला सांगतोय. अनुभवे आले अंगा ते या. अनुभव आले अंगा
जगात येतसे हाग्या माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा तुका म्हणे चाकोनी सांगे मज अनुभव आहे अंगी. माझ्याकडे लक्ष द्या. अनुभवा व्यतिरिक्त महाराजांनी या जगाला काही सांगितलं नाही बरं का. किती अभंग पाठ केले याला किंमत आहे का? किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत आहे? अर्थ कळतो याला किंमत आहे. बरं अर्थ कळतो याला किंमत आहे का? अनुभवात आली याला किंमत आहे? अनुभवात आली पाहिजे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. वाचावी नाही बरं का, अनुभवावी. एका तरी ओवीचा अनुभव जीवनात आला पाहिजे ना. एक मला म्हणे महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं? म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं असतं. एकदा नारायण झालं पारायण बंद झालं तर चाललं. कीर्तन किती दिवस करायचं? कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कथा किती दिवस? कथा मात्र एक जीवन सदाशिव्या श्रीमद भागवती कथा. निगम कल्पतरोर्गलितम फलम शुक मुखाद अमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसम आलयम मुहुरहु रसिका भुवि भावुकाहा. मुह म्हणजे बारंबार पीत राहा. भगवत स्वरूप होत नाही तोपर्यंत भागवत रसपान करायचं असतं बरं का. कथा मात्र एक जीवन. कथा एवढंच जीवनात शिल्लक राहावं, बाकी काही राहूच नाही. तोपर्यंत कथा कीर्तन ऐकायचे असतात. लक्षात ठेवा. मग महाराज सांगणं अधिकाराचं आहे, अनुभवाचं आहे. एवढं असून चालणार नाही. महाराज सांगणं हिताचं असलं पाहिजे. हिताचं सांगत असेल तर कुणीही कोणाचं ऐकावं. कदाचित लहान पोरग मोठ्या माणसाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं जर मोठ्याच्या हिताचं असेल तर मोठ्यानी छोट्याचं ऐकलं पाहिजे. आता मी बऱ्याच लोकांपेक्षा वयानं लहान आहे. मग मी जर तुमच्या हिताचं सांगत असेल तर तुम्ही माझ्या ज्ञानाला माझ्या वयाशी जोडावं का? नाही. ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नसतो. वयाच्या प्रबोधे विचारजा नाही समान तो देही बालकाच्या. वयाला शोभेल असे विचार नसले की त्याला बालिश किंवा पोरकट म्हणतात. काही माणसं म्हणतात आम्ही उगेच पांढरे नाही झालो, तुला व्हिटॅमिन कमी पडलं. पांढरं होण्याचा ज्ञानाचा तिळमात्र संबंध नाही. काही माणसं म्हणतात आमच्या एवढे उन्हाळे तुम्ही पाहिले नाही. अरे तुम्ही फक्त उन्हाळे पाहिले, आम्ही यंदा उन्हाळ्यात पावसाळे पाहिले. चला बोला.